तुम्ही जर स्पायसी लवर असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. गरमागरम चहा, झणझणीत मिरचीचा ठेचा आणि त्याच्यामध्ये घातलेले पोहे आणि हे करून आपली तयार झालेली रेसिपी म्हणजेच ठेचा पोहा इतकी अप्रतिम आणि चविष्ट रेसिपी आहे म्हणून सांगा. नेहमी एकाच प्रकारचे पोहे खाऊन कंटाळा आला असेल ना, तर एकदा हा ठेचा पोहा नक्की ट्राय करा. तर काय करायचं, मी इथे एका बाउलमध्ये 250 ग्राम पोहे घेतलेत. पोहे चांगले साफ करून घ्यायचे. तुम्ही चाळणीने चाळून घेतलात तरीही चालेल. आता या पोह्यामध्ये पोहे बुडतील इतपतच पाणी घालायचं आणि हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. पोहे बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पोहे कधीही भिजत ठेवायचे नाही. भिजत ठेवले तर त्याचा असा गचका लगदा होतो आणि पोहे आपले चिवट होतात. तर पोहे मी इथे 2 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतले आहेत. धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये पाण्याचा एकही अंश ठेवायचा नाही. या प्रकारे पोहे धुतल्यानंतर चांगले मोकळे सुटसुटीत राहिले पाहिजे. आता हे पोहे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया. तुम्हाला नुसते पोहे बनवायचे असेल तरी सुद्धा तुम्ही या प्रकारे बनवू शकता. आता हे पोहे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. सुरुवातीला आपण ठेचा बनवतोय. तुम्हाला जर फक्त ठेचा जरी बनवायचा असेल तर मी इथे परफेक्ट रेशो तुम्हाला सांगते, तो लक्षात घ्या. इथे मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतले, 6 मोठ्या लसणीच्या पाकळ्या घेतल्या. तुम्ही लहान घेतल्या तर 10-12 घेऊ शकता. 15 मी इथे मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कोवळ्या देठाची कोथिंबीर घेतली आहे. आपण इथे मिरच्यांची देठं काढून घेऊया. तुम्हाला फक्त ठेचा बनवायचा असेल तर अचूक प्रमाण आहे, याप्रमाणे घ्या. अगदी डोळे झाकून घ्या, व्यवस्थित ठेचा बनून तयार होतो. मिरचीची देठं काढून झाल्यानंतर कढई गरम करायची. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलंय. जिरं तडतडल्यानंतर आपले शेंगदाणे, लसूण आणि मिरच्या याच्यामध्ये घालून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. हे सर्व करताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. याला भाजायला खूप वेळ लागत नाही. 1-2-3 मिनिटांमध्ये चांगले भाजून तयार होतात. तुम्हाला जर तेल नाही पाहिजे असेल तर तेल नाही घालायचं. फक्त सुके असेच कढईमध्ये घालून चांगले परतून घ्यायचे. आपले लसूण, शेंगदाणे आणि मिरच्या व्यवस्थित अशा लालसर होईपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या. पहा, यांना छान कलरही आलाय. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि यांना थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. मी याला एका साईडला करून घेतो जेणेकरून याच्यात तेल पूर्णपणे निघून जाईल आणि यांना एका बशीमध्ये ट्रान्सफर करून घेते. आपले ठेचा थंड होतोय. ठेच्यासाठी जे पदार्थ थंड होतात तोपर्यंत याच कढईमध्ये अजून मोठा चमचा तेल घालायचं. त्याच्यामध्ये राई, जिरा घालून घ्यायचा आणि इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, ते घातले. कढीपत्ता घालायचा. पोहे बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कांदा नेहमी जास्त वापरायचा आहे, तेव्हाच पोहे खायला चांगले लागतात. जर कमी कांदा घालून पोहे बनवले तर ते खायला बरोबर लागत नाही. चव त्यांची वेगळीच लागते. तेव्हा पोहे बनवताना लक्षात ठेवा, कांदा नेहमी जास्त घालायचा. मी इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घातले. यांना आता गुलाबी रंग येईपर्यंत चांगला आपण परतू द्यायचा आहे. कांदा व्यवस्थित आपला परततोय, त्याला थोडा वेळ लागतो. तोपर्यंत आपण काय करायचं, आपले जे शेंगदाणे, लसूण, मिरच्या आता थंड झाल्यात त्यांना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. त्याचबरोबर कोथिंबीरही घालूया आणि यांना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दरदरीत वाटून घेऊया. तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकता. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटताना याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी आणि अर्धा चमच मीठ घातला होता. आपला ठेचा बनून तयार झाला आहे. आपला कांदाही मस्त गुलाबी रंग येईपर्यंत परतला गेलाय. आता आपण जो ठेचा बनवलाय तो याच्यामध्ये घालून घेऊया. मी जेवढा ठेचा बनवला होता तेवढा संपूर्ण याच्यामध्ये घालून घेतलाय. परफेक्ट प्रमाणे पुन्हा एकदा सांगते, 1/2 किलो पोहे, 2 मोठे कांदे बारीक चिरलेले, ठेच्याचं जे मी अचूक प्रमाण दाखवलं होता त्याप्रमाणे बनवलेला ठेचा याच्यामध्ये घालायचा आणि चांगला खमंग वास सुटेपर्यंत तेलामध्ये, कांद्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. वरून मी 1 चमच हळद घातली आणि पुन्हा एकदा याला चांगला परतून घेतलाय. आता याच्यामध्ये पोहे घालून घ्यायचे. पोहे घालताना हाताने एकदा चांगले मोकळे सुटसुटीत करून घ्या. त्यानंतर कढईमध्ये घाला. त्याच्यामध्ये मी पुन्हा अर्धा चमच मीठ घातलाय. आता आपले पोहे हलक्या हाताने या ठेच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तुम्ही हा ठेचा पोहा सकाळी ब्रेकफास्टसाठी बनवा किंवा इव्हनिंगला चहाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतो. घरी नक्की ट्राय करा. मी घरामध्ये जेव्हा सुरुवातीला बनवला तेव्हा घरामध्ये सर्वांना आवडला. अगदी माझ्या मुलांनाही मनापासून खाल्ला. तेव्हापासून मी घरी हा ठेचा पोहा नेहमी बनवते. मला वाटलं की ही रेसिपी तुमच्याबरोबरही शेअर करावी म्हणून मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. खायला खूप छान लागतो. नेहमीच्या पोह्यापेक्षा वेगळाही आहे, त्याच्यामुळे याची चव खायला खूप छान लागते.
गरमागरम चहाबरोबर तर अप्रतिम लागतो. आणि सध्या पावसाचे दिवस आहेत, तर गारगार पावसाच्या वातावरणामध्ये हा ठेचा पोहा ट्राय करा. वरून मी इथे अर्धा लिंबू पिळून घातलाय. जर तुमच्या पोह्यांचा लगदा झाला असेल तर लिंबू घातल्यामुळे पोहे सुटसुटीत होतात. हिरवी कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करायचं. आता याला गरमागरम खायचं आहे. गरमागरम याची प्लेटिंग करून घेते. याच्यावरती मी ओला नारळ किसून घातलाय. तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप करा, पण एकदा ओला नारळ किसून घालून बघा, खूप छान लागतो. त्याचबरोबर वरती फरसाण घालायचा किंवा कोणत्याही प्रकारची शेव घालायची, त्याच्यामुळेही खूप छान लागतो. हिरवी कोथिंबीर घालायची, थोडासा लिंबू पिळून घालायचा आणि आता हा ठेचा पोहा खाऊन बघा, खूप छान लागतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.